महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनो माझा नमस्कार। लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठी बातमी समोर आली आहे। या महिलांना वाट पाहावं लागणार। या महिलांना तिसरा हप्ता भेटणार नाही। का भेटणार नाही, कशामुळे भेटणार नाही, खूप मोठी बातमी समोर आली आहे। साहेबांची आज एक सभा झाली, त्यामध्ये साहेबांनी काय म्हटलंय पूर्ण आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्हाला स्पष्टपणे सांगून देतो की तुम्हाला हप्ता का भेटला नाही आणि ते भेटण्यासाठी आपल्याला बँकेत काय करावं लागेल, त्यासाठी पण तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट मी समोर घेऊन आलोय। त्याआधी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून टाका। लाडकी बहीण योजना मोठी बातमी। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्याला सुरू झाला। या महिलांना वाट पाहावं लागेल। बघा कोणती महिला आहे, कोणाला वाट पाहावं लागेल, या महिलांना वाट पाहावंच लागणार। 3 हप्ते कंप्लीट झाले, 3 हप्त्याचे पैसे आले। 3 कोटी महिलांना याचा योजनेचा लाभ भेटणार होता, पण त्यापैकी 2,40,00,000 महिलांना याचा लाभ भेटला आहे, पण उर्वरित 60 लाख महिलांना आतापर्यंत लाभ भेटलेला नाही। 60 लाख महिलांना आतापर्यंत लाभ भेटला नाही। का भेटला नाही, काय त्रुटी आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे पुढे लगेच दाखवून देतो। या महिलांना वाट पाहावं लागणार। बघा इथं आर्टिकल आलाय, आर्टिकल मध्ये स्पष्ट म्हणून दिलंय की या महिलांना वाट पाहावं लागणार। कशामुळे वाट पाहावं लागणार, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही। स्वीकारला का गेला नाही ते वेगळं कारण आहे, पण त्याबद्दल तुम्हाला एक स्पष्टपणे एक माहिती देऊन देतो की तुमचा अर्ज पहिले चेक करा। तुमचा अर्ज जर अप्रूव्ह असेल तर काही घाबरायची गरज नाही, आणि जर अप्रूव्ह झाला नसेल, त्यांचा अर्ज जर स्वीकारला गेला नसेल किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या, त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा इथं स्पष्टपणे सांगून दिलंय की ज्या महिलांनी फॉर्म भरताना काही चुकी केली असेल त्यांना अद्याप याचा लाभ मिळणार नाही। कशामुळे मिळणार नाही, त्यांच्या चुकीमुळे। त्याचबरोबर बँक खातं व आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांनी या योजनेचे पैसे मिळणार नाही। बघा ज्या महिलांचं बँक खातं आणि आधार कार्ड जरी लिंक केलं नसेल तरी त्यांना या योजनेचे पैसे भेटणार नाही। तर अशा महिलांना काय करावं लागेल, कसं ते दुरुस्ती करता येईल ते बघा। आता या महिलांना अर्जातील चुका दुरुस्ती करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल। बघा इथं स्पष्ट सांगून दिलंय, या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल। म्हणजे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल तर एकदा परत तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। तुमचा फॉर्म जर चुकीचा असेल एकदा व्यवस्थित बघून घ्या, जर अप्रूव्ह नसेल तर तो फॉर्म तुम्ही पुन्हा भरू शकता। 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमची जर काही चुकी झाली असेल ती लगेच दुरुस्ती करून टाका। पुढे काय म्हटलंय, बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक करावं लागेल। बघा बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक करावं लागेल। बघा तुमचं केवायसी जर झालं नसेल, केवायसी पण लगेच करून टाका। केवायसी मुळे पण तुम्हाला पैसे भेटत नसेल, डीबीटीच्या माध्यमातून पैसे भेटतात। तुम्हाला माहिती डीबीटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर। हे डायरेक्ट बँक ट्रान्सफर कसं होतं, तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर होता, त्याला बोलतात डीबीटी। जर तुमचं डीबीटी इनेबल नसेल तर ते पहिले इनेबल करा। ते कसं होईल, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करा तरच तुम्हाला बँकेत पैसे येतील। त्याशिवाय या योजनेतील पैसे त्यांना मिळणार नाही। बघा त्याशिवाय योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही। राज्य सरकारने महिलांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर बँकेत जाऊन बँक खातं आधारशी लिंक करून घ्यावं। लाडकी बहीण योजनेसाठी सरकार अजूनही अर्ज स्वीकारत आहे। बघा अजूनही अर्ज स्वीकारले जात आहे। लवकरात लवकर जाऊन तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड केवायसी वगैरे करून घ्या। जास्तीत जास्त महिलांची त्रुटी काय आली आहे, त्यांनी आतापर्यंत बँकेत जाऊन त्यांचं आधार कार्ड लिंक नाही केलंय म्हणून त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाहीये। आणि सर्वात आधी तुम्ही चेक करा की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय की नाही। अप्रूव्ह जरी झाला असेल तरी तुम्हाला पैसे का भेटत नाही, कारण की तुमची आधार कार्डद्वारे जी त्रुटी आली ती सर्वात पहिले तुम्ही दुरुस्ती करून घ्या, तरच तुम्हाला पैसे भेटतील। तुमचे पैसे कुठेच जाणार नाही। पुढचा हप्ता जो येईल त्यामध्ये तुम्हाला एकत्र पैसे भेटून जातील। 4,500 रुपये भेटणार होते तर आता तुम्हाला 6,000 रुपये भेटतील। म्हणजे 4 महिन्याचे पूर्ण पैसे तुम्हाला भेटून जातील। 1 रुपया पण तुमचा कुठं जाणार नाही। 6,000 रुपये पूर्ण भेटतील। पण त्याआधी तुम्ही आत्ताच्या आत्ता दुरुस्ती करून टाका। तुमचं जे काही अडचण असेल, जे कागदपत्रामध्ये त्रुटी असेल ते लगेच दुरुस्ती करून टाका। असं नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। या व्हिडिओला लाईक करून टाका। बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।